देवेंद्र फडणवीस करायचं काय? स्मार्ट मीटर, स्मार्ट मीटर. अरे राहुल जी गाड़ी तुम आगे बढ़ो. उमेश भैया घोषणा दे, घोषणा सरका मागे पाठीमाग सरका मागे जागा आहे. सगळ्यात महत्वाचं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची अनेक आंदोलन झाले. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात झालं. नंतर त्याच्यामध्ये E20 पेट्रोल डिझेलचा विषय आला. 20% पेक्षा जास्त त्यामध्ये इथेनॉल वापरलं. लोकांच्या गाड्या मशिनरी बंद पडत आहेत. त्याचाही आम्ही निषेध नोंदवला. इथं नोटबंदीपासून ते गॅस सिलेंडर महाग, पेट्रोल डिझेल महाग, त्याच्यापासून ते विद्यार्थ्यांच्या लाठीकाठीच्या हल्ल्यापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. आज सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय आहे तो स्मार्ट मीटरचा विषय आहे. मागच्या मीटरला सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च देत. ते नवीन मीटर आहेत आणि गरज नसताना अदानीच्या घशात घालण्यासाठी MSEB ऑफिस आणि कार्यालय आणि गोरगरिबांचे जे मीटर बसलेले आहेत त्याचा पैसा डायरेक्ट अदानीला आहे. त्यांचा फायदा करून देण्यासाठी अदानीचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, पुन्हा आपले मोदी साहेब हे जे आहेत ते त्यांचं काम करतायत. अदानीचं शक्तीपीठ मार्ग राज्यातून चाललाय, या जिल्ह्यातून चाललाय, अदानीचा कोळसा वाहण्यासाठी चाललाय. त्याचाही आम्ही निषेध नोंदवला. पण हा स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या मुळावर उठलेला आहे. कारण की ज्या गोरगरिबांकडे पैसेच नाहीत, मध्यमवर्गीय आणि अल्प पैसे असलेला शेतकरी फार नागरिक खूप आहे या राज्यामध्ये, त्यांनी जायचं कुठं? त्याचा बॅलन्स संपला. प्रीपेड मीटर आहेत, ते बॅलन्स संपला की लाईट जाते आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळेस ते रिचार्ज करणार. आज काय मागणी केली, आज त्यांनी काय प्रतिसाद दिला? आज आम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निवेदनात सांगितलं की आजपासून या जिल्ह्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवू देणार नाहीत. प्रशासन जबाबदारी झटकतंय. आम्ही म्हणलं तुमच्या वरिष्ठांना कळवा, आजपासून मीटर सक्ती केली जाणार नाही. सक्तीने मीटर बसवलेले आहेत, दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं. मीटर बसवलं तर परत आम्ही आता यापुढे मीटर फोडायचं आंदोलन सुरू करू. आम्ही जाहीर करतो. कारण की हा गोरगरिबांच्या खिशाला कात्रीचा विषय आहे. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उठलेलो आहे. आलेले काय, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुमचं आंदोलन आहे? लाईट बिल विषयी. लाईट बिल विषयी म्हणजे कसं आहे, मीटर माझ्या घरी स्वतःच्या घरी बसवलं मीटर. स्टार्टिंगला माझ्या मीटरला 900 रुपयेपर्यंत बिल येत होतं. मीटर जेव्हा बसवला तेव्हा स्टार्टिंगला 9,500 बिल आलं. परत दुसऱ्या महिन्यात मी गेले तिथे विचारायला MSEB ला. सर बोलले की आमच्याकडे काही नाही, ज्यांनी टेंडर घेतले त्यांना जाऊन पकडा. परत आले मी, जाऊ द्या म्हणलं, भरलं तेवढं 9,500. परत दुसऱ्या महिन्यात आणखीन 7,500 रुपये बिल. म्हणजे 7,500च्या खाली बिलच येणार झाले. 3 महिने कंटिन्यू झालं. आता सध्याला माझं मीटर बंदच आहे. मग मला एवढं सांगायचं की जर आपल्यासारखे लोक जर एवढं बिल भरू शकत नाही तर सामान्य लोकांचे काय हाल होणार आहेत? आता एक म्हातारी आणि म्हातारा आमच्या म्हणजे उमरगामध्ये राहतात, त्यांना महिन्याला 500 रुपये बिल येत होतं. म्हणजे छोटस घर आहे त्यांचं, त्यांना आता 3,500 रुपये बिल येऊ लागले. आणि ते कोणच नाही, मूल पण नाही त्यांच्याकडे, दोघच नवरा बायको आहेत. रद्द करायच्या मागणीसाठी रद्द करायचं आणि हे करावंच अशी मला वर सरकारकडे मागणी आहे आणि काँग्रेस पक्षाकडून पण आम्हाला हे करायचं आहे.